विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वर्ग 9वा विषय मराठी. नववं प्रकरण आपलं मराठीचं चालू आहे. 9वा पाठ जो आहे ती कविता आहे मी वाचवतोय हे कवितेचं शीर्षक आहे. विद्यार्थी मित्रांनो सतीश काळसेकर सरांची ही कविता आहे मी वाचवतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी कविता आहे तर ही कविता आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे, आपल्या सभोवतालचं जे जग आहे हे कसं वेगाने बदलत आहे, आपल्या सभोवतालचं वास्तव कसं वेगाने बदलत आहे, समाज जीवन कसं वेगाने बदलत आहे, या बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव चित्रण या कवितेतून आलेलं आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या खुणा या कवितेतून वाचवू इच्छितो. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, सभोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता ही दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर आपल्या सभोवतालचं वास्तव हे भयंकर झपाट्याने बदलत असताना आपल्याला दिसतं की एक काळ असा होता की आपल्याला खेळायला खूप मोठी मोठी मैदानं होती, ती मैदानं आज राहिली नाहीत. विद्यार्थी मित्रांनो आपणाला पक्ष्यांचा चिवचिवाट, चिमण्यांचा कलकलाट ऐकू यायचा. आपली सकाळ ही प्रसन्न सुमधुर पशुपक्ष्यांच्या आवाजाने सुरू व्हायची. ते पक्षी, त्या पक्ष्यांचा चिवचिवाट आज आपणाला पाहायला मिळत नाही. आपल्या सभोवताली पूर्वी हिरवीगार झाडं होती, जंगलं होती, ती जंगलं आज राहिली नाहीत. विद्यार्थी मित्रांनो सभोवताली आपल्याला सगळं सिमेंटचं जंगल दिसतंय. प्रचंड उष्णता वातावरणात वाढलेली आहे. आपण महानगरांचा विचार केला तर महानगरांच्या भोवती सुद्धा सुरुवातीला हिरवगार जंगल होतं, झाडे होती. औद्योगिकरणामुळे प्रचंड वृक्षतोड झाली. वातावरणामध्ये प्रचंड प्रदूषण पसरलं. भरमसाठ लोकसंख्या वाढते, गुन्हेगारी वाढते आणि मग आपल्या अवतीभोवतीचं जे चित्र आहे ते वेगाने बदलत चाललंय. तुम्हाला माहीत असेल तर ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला अनेक पाळीव प्राणी असायचे. शेळ्या होत्या, मेंढ्या होत्या, गाई, म्हशी आणि सगळ्यांच्या घरामध्ये दूध असायचं. आज ग्रामीण भागातला माणूसच दूध बाहेरून विकत आणताना दिसतो. त्या गायींचं हंबरणं जाणवत नाही. संध्याकाळच्या वेळेला गायींच्या खुरांचा आवाज ऐकायला येत नाही. ग्रामीण भागाचं सुद्धा जी गावगाडा संस्कृती होती ती आज मोडत चालली की काय असा प्रश्न निर्माण होतो. महानगरांमध्ये जी ओपन प्लेस जागा असते वेगवेगळ्या नगरांमध्ये, तिथं हे बिल्डर जागेवर कब्जा घेतात, नवीन घरं बांधतात. मंदिरांसाठी, मुलांना खेळण्यासाठी किंवा प्रदूषण रोखण्यासाठी हिरवीगार झाडं लावण्यासाठी काही ओपन प्लेस ठेवले जातात. त्या ओपन प्लेसवर लोकांनी कब्जा केलेला आहे. रोडच्या काठानं गावाच्या सभोवताली अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नद्या प्रदूषित झालेल्या पाहायला मिळतात. यासारखे अनेक आपल्या सभोवतालचं सामाजिक वास्तव, सामाजिक चित्रण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो हेच बदलतं सामाजिक जीवन, सामाजिक चित्रण या कवितेतून काळसेकर सरांनी चित्रित केलेलं आहे. तर आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो मी वाचवतोय हे या कवितेचं शीर्षक आहे. कवी असं म्हणतात की हाकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात आता गोठ्यातल्या गायी. कवितेच्या या दोन कडव्यांचा मी आपल्याला भावार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कवी असं म्हणतात की आईविषयीचं प्रेम, जिव्हाळा आज कमी होत चाललाय. आई वडिलांना लोक वृद्धाश्रमात ठेवताना दिसतात किंवा पूर्वी आपण आईला माय किंवा आई म्हणून जी हाक मारायचो, जे प्रेम आणि जो आदर होता तो आज राहिलेला नाहीये. हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. आणि मी अगोदरच चर्चा केली की ग्रामीण भागामध्ये एक पूर्वीच्या काळामध्ये गवारा असायचं. प्रत्येकाच्या घरी एक एक, दोन दोन किंवा 4-4, 5-5 बकऱ्या, गाई, म्हशी असायच्या. त्या गायी आज राहिल्या नाहीत. पाळीव प्राण्यांना माणसांना सांभाळायला तयार नाहीत. तिथे मुक्या जनावरांचं काय घेऊन बसलो होतो आपण. तर मग ही मुकी जनावरं आज ग्रामीण भागात दिसत नाही. गोठ्यातून हंबरणाऱ्या गायींचा आवाज ऐकायला येत नाही. कोवळ्या वासराचा आवाज ऐकायला येत नाही असं कवीला सांगायचंय.
हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात जर्जर. एक गावगाडा संस्कृती होती, छोटी मोठी दुकानं होती. ही छोटी छोटी दुकानं आता बंद पडतात की काय? म्हणजे आज शहरीकरणामुळे किंवा पाश्चात्य संस्कृतीमुळे सुपरमार्केट, मोठमोठे मॉल उभे राहू लागले आहेत आणि जी एक बाजार संस्कृती होती, छोटी संस्कृती होती, छोटी छोटी दुकानं होती, ती आज मोडीत निघतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. पूर्वी गावगाड्यामध्ये छोटे मोठे कारागीर असत, सुतार असत, कुंभार असत, लोहार असत आणि शेतकऱ्यांना लागणारी अवजारं ते गावातल्या गावात बलुतेदारी पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करायची. गाव असं व्यवस्थित आणि सुंदर दिसायचं. आता हे छोटे छोटे कारागीर बेकार होतात की काय? उपासमारीला लागतात की काय? आत्महत्या करतात की काय असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मोठमोठ्या हार्डवेअर्स, मोठमोठे जे व्यापारीकरण झालेलं आहे, व्यवसायांचं यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि मोठमोठे उद्योग आता लोखंडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करू लागलेले आहेत. रेडीमेड वस्तू कारखान्यातून तयार होऊ लागलेल्या आहेत आणि म्हणून या छोट्या कारागिरांच्या वस्तूंना मागणी कमी झालेली आहे आणि या कारागिरांच्या बेकारीचा एक मोठा प्रश्न आपल्या भारतात निर्माण होतोय. हे कवीला इथून सुचवायचं आहे. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी घरोघरी चुली असायच्या, चुली पेटायच्या, स्वयंपाकाचा सुंदर गोड वास यायचा घराघरातून, बाया भाकरी थापायच्या, भाकरी थापण्याचा आवाज यायचा आहे. परंतु आज हे ग्रामीण भागातलं वातावरण पूर्ण बदलून गेलेलं आहे. कारण भांडवलदारांनी गॅसवर ताबा मिळवला, जमिनीच्या समुद्राच्या तळाशी खाजगीकरणाला वाव दिला गेला आणि मग या भांडवलदारांनी आपला गॅस लोकांना विकायचा आहे आणि म्हणून सरकारला हाताशी धरून जिकडे तिकडे शेगड्या आणि गॅस उपलब्ध झाले आणि चुलीवरला जो गोड स्वयंपाकाची एक चव होती, ती चव या यांत्रिकीकरणामुळे, भांडवलशाहीमुळे नष्ट झालेली आहे. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली, सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं. विद्यार्थी मित्रांनो, बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली म्हणजे आपण आपल्या समाजाचं जर वास्तव चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपली मातृभाषा, आपली बोलीभाषा कधी कधी बोलण्याची लोकांना लाज वाटते. जसं बंजारा समाज असेल तर त्यांची बंजारा बोली आहे, आदिवासींची एक आदिवासी बोली आहे. प्रत्येक समाजाची एक बोलीभाषा आहे आणि त्या बोलीभाषा जर जिवंत ठेवायच्या असतील तर त्या समाजाने त्या बोलीभाषेमध्ये लिखाण करणं, पुस्तकं लिहिणं, कादंबऱ्या लिहिणं, नाटकं लिहिणं आवश्यक आहे किंवा त्या समाजानं ती बोलली पाहिजे. जी भाषा जास्त प्रमाणात लिहिली जात नाही, बोलली जात नाही, व्यवहारात वापरली जात नाही, ती भाषा कालांतरानं मरते, हे वास्तव आहे. आणि म्हणून अशा अनेक बोलीभाषा मृतप्राय होत आहेत, नष्ट होत आहेत. हे कवीला सुचवायचंय. कारण ज्या बोलीभाषेमध्ये आपण जन्माला आलो तीच बोलीभाषा बोलायची कधी कधी आपल्याला लाज वाटते आणि आपण दुसऱ्या पाश्चात्य अंधानुकरणाने इंग्रजी आणि दुसऱ्यांच्या भाषा, जापानी असेल, स्पॅनिश असेल, डच असेल, या भाषा शिकण्याचा अट्टहास करतो आणि आपलीच भाषा आपण हरवून जातो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या कवितेच्या ओळीमध्ये कवी काय म्हणतात? सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. इथं मुलांचं अतिशय बारीक चित्रण केलेलं आहे कवीनं, कवी सतीश काळसेकर सरांनी. ते असं म्हणतात की आता मुलांचं जर आपण निरीक्षण केलं, लहान मुलांचं, पूर्वी 10-15 वर्षाच्या अगोदरचा 20 वर्षाचा काळ असा होता की ग्रामीण भागातली मुलं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामीण खेळ खेळायची. मग ते सूरपारंब्या असेल, सूळकाठ्या असतील, अंडफोडी असेल, कुरघोडी असेल, वेगवेगळे सितना-पाणी असेल, लपंडाव असतील, आट्यापाट्या असतील, कबड्डी असेल, यासारखे अनेक ग्रामीण खेळ मोठ्या आनंदाने मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात, हिरव्या मऊ गवतावर आणि निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या मैदानावर मुलं उड्या मारून खेळायची. त्यांचा व्यायाम व्हायचा, मैत्री व्हायची, एकमेकांचे अनेक फ्रेंड सर्कल वाढायचं, अनेक त्यांचे मित्र व्हायचे. गावातली सगळी मुलं मैदानावर मऊ गवतावर खेळायची. अतिशय त्यांचा दंगा असायचा, गाव गजबजून दिसायचं, गोकुळासारखा आनंद ग्रामीण भागात नांदायचा.
हे सगळं वातावरण आज लुप्त होते की काय असं वाटतंय. कारण सगळीच ग्रामीण भागातलीच नाही तर शहरी भागातली, ग्रामीण भागातली मुलं आज मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेली दिसतात, टीव्हीच्या स्क्रीनला चिकटलेली दिसतात. अनेक ज्या आपल्याला भरकटलेल्या मार्गावर, वाईट मार्गावर नेतील अशा सिरियल्स पाहताना ग्रामीण भागातली मुलं आणि मुली दिसतात. डोळ्यांची विविध प्रकारचे आजार होतील, डोळ्याची दृष्टी नाहीशी होईल, तरी सुद्धा याची जाणीव नसताना अनेक लहान मुलं मोबाईल तासोनतास मोबाईल घेताना बसतात आणि मग त्यांच्यामध्ये निर्माण होणारे मैत्रीची भावना असेल, समूहामध्ये राहण्याची भावना असेल, ही नष्ट होत चालली आहे आणि मुलं चिडचिडी आणि हेकेखोर बनत चाललेली आहे. हे सुद्धा चित्रण काळसेकर सरांनी अतिशय स्पष्ट शब्दात टिपलेलं आहे. या पुढच्या कवितेचा जो भावार्थ आहे तो आपण येणाऱ्या भागामध्ये पाहूया. या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.